सिल्क मार्क हे दर्शवतं की कापड शुद्ध नैसर्गिक रेशीमपासूनच तयार केलं गेलंय. प्युअर सिल्कची साडी पण नेमकी ओळखायची कशी? तर या साडीचा एक छोटासा तुकडा घ्या आणि माचिसच्या मदतीने पेटवा. प्युअर सिल्कच्या साड्यांचे धागे जळताना त्याची आग विझल्यानंतर ते जळायचं लगेच थांबतात, ते पेटत राहत नाही. आणि मुळात प्युअर सिल्कच्या साडीच्या कापडातील जे धागे आहेत जळल्यावर त्याची राख तयार होते. या धाग्यांनी पेट घेतल्यानंतर केस जळल्यावर जसा वास येतो तसाच वास येतो. म्हणजेच तुमची साडी ही प्युअर सिल्कची आहे. यापुढे कधीही प्युअर सिल्कची साडी घ्यायला गेलात तर मग सिल्क मार्क आहे की नाही त्यावर ते आवर्जून तपासून पहा. आणि मंडळी, प्युअर सिल्कच्या अशाच ऑथेंटिक पद्धतीच्या साड्या, कांजीवरम, पैठणी जर विकत घ्यायच्या असतील तर मुंबई बेस्ड स्मृती पटवर्धन हिच्या कौशणी या ब्रँडला तुम्ही एकदा भेट द्यायलाच हवी आहे. अगदी ऑथेंटिक पद्धतीच्या कांजीवरम, पोचमपल्ली, पैठणी या प्युअर सिल्कच्या साड्या तुम्हाला मिळू शकतात 6,000 रुपयांपासून ते 20,000 रुपयांपर्यंत. प्युअर सिल्क साड्यांसोबतच प्युअर सिल्क कुर्ता फॅब्रिक पण त्यांच्याकडे मिळतंय. साड्यांमधले रंग, डिझाईन्स हे खूप युनिक आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या साड्या छोट्या मोठ्या फंक्शनसाठी नक्की यूज केल्या जाऊ शकतात. आपला भारत देश हा सेकंड मोस्ट हायेस्ट प्रोड्युसर आणि मॅन्युफॅक्चरर आहे सिल्कच्या साड्यांचा. यांच्याकडे जर साडी खरेदी केली ना तर प्युअर सिल्कच्या साड्या ठेवण्यासाठी कॉटनची अशी बॅग दिली जाते आणि साडीची काळजी कशी घ्यायची त्याचं एक मॅन्युअलही दिलं जातं. ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर पाहू शकता आणि ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर जाऊन यासंबंधी मोठा व्हिडिओ नक्की चेक करा.